नागपूर हे असणारं नागभूमीचं असणारं सेंटर आहे असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. परंतु ह्या नागभूमीवरती असणारा RSS वाल्यांनी स्वतःचा कब्जा केला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा कब्जा संपवायचा की न संपवायचा याचं आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. इथल्या फुले शाहू आंबेडकर वाद्याने ठरवलं की हा कब्जा संपवायचा. तर सहजरित्याने आपण संपवू शकता. त्याला काही वेळ लागू शकत नाही. पण निश्चय करणं हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. पैसा असला की काही नाटकं करता येतात ह्याची जाणीव आहे. आणि आंबेडकरी चळवळीमध्ये अशी नाटकं करणारी माणसं फार आहेत. मी कोणाची नावं घेणार नाही. कार्यभूमी असेल, कर्मभूमी असेल, तो उभं राहणं हे मी समजू शकतो की कार्यभूमी तरी आहे किंवा कर्मभूमी तरी आहे. पण दोन्हीच नाही. आणि सरळ सरळ असणारं उठून यायचं आणि मी इलेक्शन लढतो म्हणायचं. जिथे कुठे इलेक्शन झालं तिथे मीच. तर याच्या पाठीमागचं अर्थकारण आपण समजलं पाहिजे असं माझं आपल्या सगळ्यांना आव्हान आहे. इलेक्शन म्हटलं की एक अर्थकारण असतं. काही जणांचा गरिबी दूर करण्याचा कार्यक्रम असतो, तर काही जणांना कोणाला तरी विकायचं असतं. अशी परिस्थिती आहे. अकोल्यामध्ये असताना काँग्रेसवाल्यांनी पुन्हा मागचाच उमेदवार ह्यावेळेस रिपीट केला आणि अख्ख्या मुस्लिम समाज तिथे असताना बोलायला लागला कि ये कौम को बेचने निकला है. ते असं म्हणायला लागले की या समाजाला विकायला निघालेला आहे. याच्या पाठीमागं उभं राहण्याची गरज नाही असं मी त्या ठिकाणी ते म्हणतात. एक निर्णायक भूमिका त्यांनी घेतली आणि त्यांनी निर्णायक भूमिका घेतल्यामुळे मी महाराष्ट्रभर आपल्या इतरांच्या मतदारसंघामध्ये फिरत बसलो. राजकारणामध्ये निर्णय घ्यावे लागतात. नेत्याला घ्यावे लागतात, कार्यकर्त्यांना घ्यावे लागतात. तसं काही वेळेस मतदारालाही घ्यावं लागतं. काही वेळेस उमेदवार बघून मत करावं लागतं, निर्णय घ्यावा लागतो. तर काही वेळेस परिस्थिती बघून निर्णय लक्षात घ्यावा लागतो. आज नागपूरची असणारी परिस्थितीला बघून फुले शाहू आंबेडकरवाद्यांनी निर्णय घेतला पाहिजे असं त्या ठिकाणी म्हणणं आहे. ही सभा संपली की इथल्यानंतर माझी माळी समाजाची बैठक आहे. समूह निर्णय घ्यायला लागला. पण याच्या अग्रगाणी कोण? वंचित बहुजन आघाडी स्थापन केल्यानंतर मला असणारा अनेक आंबेडकरवाद्यांना आमचा रोल काय, तर मी त्यांना म्हटलं की सगळ्यात मोठा जो रोल आहे तो वैचारिक अधिष्ठान नव्या येणाऱ्या समूहाला देणं
मानवतावाद कसा रुजतो हे सांगणं, आंबेडकरवाद समजून सांगणं हा त्याच्यातला भाग. आंदोलनं कशी केल्या जातात, लढा कसा उभा केला जातो, निवडणुकामध्ये असेल किंवा इतर ठिकाणच्या असेल, स्ट्रॅटेजीज कशा आखल्या जातात, याचं प्रशिक्षण देणं गरजेचं असेल त्या ठिकाणी. मी इलेक्शनमध्ये उभा राहिलो म्हणजे नेतृत्व केलं असं नाही. सामाजिक नेतृत्वही मी करू शकतो, शिबिरातलं सुद्धा नेतृत्व करू शकतो, आणि वैचारिक नेतृत्व सुद्धा करू शकतो. आज खऱ्या अर्थाने गरज, मी असं म्हणेन की वैचारिक नेतृत्वाची गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि ही वैचारिक गरज याच्यासाठी की अनेक बहुजनातले असणारे तरुण वेगवेगळ्या ठिकाणी भरकटलेले आहेत. ते हिंदुत्ववादी संघटनेच्या नादी लागली, याच्याबद्दल दुमत नाही. आज काय त्याच्यातल्या अनेक जणांना जाणीव व्हायला लागली की आपला वापर होतोय, आपल्याला फसवल्या जातं. मनुवादाची संस्कृती पुन्हा आणल्या जाते आणि तो तिकडनं बाहेर पडतो. तो बाहेर पडून फुले शाहू आंबेडकरवाद स्वीकारायला लागला की आपण त्याच्यातला झालेला बदल पाहत नाही, आपण त्याचा इतिहास पाहतो आणि त्याच्या इतिहासावरती आपण बोट देतो. पण त्याचा वर्तमान काळ जो आहे, बदललेला वर्तमान काळ जो आहे, त्या बदललेल्या वर्तमान काळामधला आपण त्याला बघत नाही. वर्तमानमधला त्याचा झालेला बदल आपण असताना लक्षात घेत नाही आणि टीकेची असणारी झोड आपण उठवायला सुरुवात करतो. अशी असणारी परिस्थिती. इथे वैचारिक गोंधळ आहे, ह्याच्याबद्दल दुमत नाही. इथे वैचारिक गोंधळ आहे, ह्याच्याबद्दल दुमत नाही. पण ह्या वैचारिक गोंधळातून मार्ग कोण काढू शकेल तर इथला फुले शाहू आंबेडकरी विचाराचाच माणूस मार्ग काढू शकतो, हे लक्षात. आणि म्हणून आपला नेहमीचा चष्मा वर्तमान काळातला असला, वर्तमान काळातला असताना चष्मा असला पाहिजे. इतिहास आपल्याला शिकवतो, इतिहासातून आपण जे शिकतो त्याचं पुनर्वसन होणार, त्या व्यवस्थेचं रूपांतर होणार नाही, एवढं आपल्याला शिकायचं असतं. आणि ते शिकून पुढचा मार्ग आपल्याला काढावा लागतो. त्याच्यामुळे एक मार्ग आपण हा लक्षात घेतला पाहिजे की वर्तमान काळामध्ये 1% जरी माणूस बदलत असेल, 1% जरी माणूस बदलत असेल तर त्याला मी कवटाळलं पाहिजे, ही माझी भूमिका त्या ठिकाणी पाहिजे. त्यांनी माझ्या अपेक्षेप्रमाणे बदलल्यानंतर मी कवटाळेल, ही चुकीची भूमिका आहे. ही भूमिका पूर्णपणे चुकीची असं मी त्या ठिकाणी मानतो. बदल यायला सुरुवात होतो, त्या बदलाचं आपण स्वागत केलं पाहिजे.
आणि ते जर आपण स्वागत केलं तर आपल्याला असणारं या देशामध्ये पुन्हा संविधान बदलण्याची भाषा कोणीच करणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही एक ऐतिहासिक संधी असं मी त्या ठिकाणी मानतो. नागपूरकरांना ही एक ऐतिहासिक संधी आहे. मला अनेक जणांचे फोन आले की तुम्ही इकडनं लढा. मी त्यांना म्हटलं की उंदराला मारायला वाघाला कशाला बोलतो. इथला सामान्य कार्यकर्ता सुद्धा त्याला मारू शकतो. चाहू बाजूने आपण असा विचार केला या ठिकाणी. या सरकारच्या विरोधात कोण कोण आहे? या सरकारच्या विरोधात इथला असणारा मुस्लिम. हा मुस्लिम काय म्हणतो, तुम्ही दूध दाखवा, मी त्याच्यात साखर टाकतो. आता जो कोणी दूध दाखवेल त्याच्यामध्ये तो साखर टाकणार. तेव्हा इथल्या फुले शाहू आंबेडकर वाद्यांना दूध दाखवण्याची गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. हा मुस्लिम समूह साखर टाकल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात. सांगायची गरज नाही, सांगायची गरज नाही. मी आता म्हटलं की माळी समाजाबरोबर बैठक आहे. चंद्रपूरला असणारा राजेंद्र महाडोळे माळी समाजाचे उमेदवार आहेत. ते म्हटले तुम्ही आल्याशिवाय निधी मिळणार नाही. म्हटलं संध्याकाळी येतो. समाजच निधी जमा करतोय आणि पाठवून देतो इलेक्शन लढायला. आपल्याकडची थांबलेली प्रथा पुन्हा सुरुवात झाली याच्याबद्दल ज्यांनी ज्यांनी जमवले, इलेक्शन फंड दिला, त्यांचा मी मनापासून आभारी आहे. इलेक्शन हे दुसऱ्याच्या पैशाने लढलं गेलं तर बांधिलकी ज्यांनी देणार आहे त्याच्याबरोबर राहते. इलेक्शन हे लोकांच्या पैशाने लढवलं गेलं तर बांधिलकी ही लोकांबरोबर असते हे लक्षात घ्या. आणि लोकांबरोबर बांधिलकी राहिली की मग विकासाचा प्रश्न येतो हे आपण लक्षात घ्या. मध्यंतरी इथला असणारा हलबा समाजाचा मोर्चा निघाला. अत्यंत कठीण परिस्थिती त्या हलबा समाजाची. आणि कठीण परिस्थिती काय तर जो हलबा समाज सर्टिफिकेट घेऊन नोकरीवरती लागलाय त्याला टर्मिनेट करा म्हणून सुप्रीम कोर्टाने सांगितलं. ते नितीन गडकरींकडे गेले. ते म्हटले मागच्या वेळेस आम्ही तुम्हाला मतं दिली, तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं की नोकऱ्या वाचू. नितीन गडकरींनी सांगितलं की आम्ही असणाऱ्या नोकऱ्या वाचू शकत नाही, तुम्हाला मदत करू शकत नाही, तो पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये द्या जा. वकिलाचा जो काही खर्च लागेल तो मी करायला तयार आहे, पण तुमच्या नोकऱ्या ह्या काही मी वाचू शकत नाही. प्रश्न हा आहे की हा समूह
आता BJP जाण्याच्या मानसिकतेत नाही. माझी बैठक झाली, म्हटलं BJP काँग्रेस NCP म्हटलं तुम्हाला मदत करणार नाही, कारण का इंटरेस्टचा प्रश्न आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयातून बाहेर पडायचं असेल तर शासनाला हा निर्णय घ्यावा लागेल की ज्यांच्या ज्यांच्या नोकऱ्या टर्मिनेट होणार आहेत त्यांना आम्ही जनरल कॅटेगरीमध्ये घेतो. जनरल कॅटेगरीमध्ये घेऊन त्यांच्या नोकऱ्या आम्ही वाचवतो. अशा रीतीचा असणारा ॲफिडेविट सुप्रीम कोर्टाला द्यावा लागेल. पण तो द्यायचा म्हटला की त्यांचा जो मतदार आहे त्या मतदाराच्या नोकऱ्या जातात अशी असणारी परिस्थिती आहे. आलबा समाजातले सुद्धा अनेक जण आम्ही या सरकारला मतदान करणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. त्यावेळेस परिस्थिती इथली असणारी कोणी उभा राहिला तर निवडणूक अटीतटीच्या मी असं म्हणणार नाही, पण सहज चालत चालत तो जिंकू शकतो अशी असणारी परिस्थिती आहे. पण खरा रोल इथला असणारा आंबेडकरवाद्यांना खेळावा लागेल हे लक्षात घ्या. फुले शाहू आंबेडकरांच्या नावाने नागपूरमधले विचारवंत मी गेले 4 वर्ष बघतोय. बिळात ते घुसले, ते बाहेरच पडले नाहीत अशी परिस्थिती आहे. मतदाराने बाहेर पडावं अशी माझी विनंती आहे. चौकामध्ये आपण असं सांगितलं पाहिजे की माझं मत कपशीला दुसरं कोणालाच नाही. तुम्हाला एवढंच करावं लागेल. जिथे जिथे बैठका होतील, ज्या ज्या चौकावरती होतील त्या चौकावरती येणंच म्हणावं लागेल की माझं मत कपशीला दुसरं तिसरं कोणाला नाही. मी फार मोठी जबाबदारी आपल्यावर टाकत नाही. चर्चा करण्याची अजिबात गरज नाही. आपण सगळेजण विद्वान आहोत, याच्याबद्दल दुमत नाही. आर्ग्युमेंट करायचं म्हटलं तर असणारं एवढं बिनतोड आपण आर्ग्युमेंट करू की ज्याचं उत्तरच नसतं. पण या इलेक्शनमध्ये असणारं आपण आर्ग्युमेंट करायचंच नाही. ठरवायचं एक आहे की ही नागभूमी RSSच्या तावडीतून सोडायची, हेच फक्त ठरवायचं. निश्चय हा आपण पक्का केला. या निवडणुकीतला उद्देश आपण हा पक्का केला आणि हा उद्देश इथल्या आंबेडकरवादी फुले शाहू आंबेडकरवाद्यांनी पक्का केला आणि चौकामध्ये सांगायला सुरुवात केली तर त्याच्या लक्षात येईल की तो एकटा नाही, 4 जण अजून म्हणायला लागलेत नाही मी तुझ्याबरोबर आहे. बोलतं करावं लागेल की ते बोलतं करावं लागेल. काँग्रेसवाल्यांना लखवा मारलाय. मोदी इलेक्शनपर्यंत त्यांचा लखवा काय बाहेर काढणार नाही. आजच आपण बघत असाल की रॉबर्ट वडेराला असणारा बेल देण्यात आली, देशाबाहेर जाता येणार नाही, अमुक देता येणार नाही. एक साधा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, ही जर तुमच्या पोराची अवस्था असती तर तुम्ही काय केलं असतं? काय केलं असतं? कोणीतरी उत्तर द्या. काय केलं असतं? पोराला वाचवायचं काम केलं असतं की पोराला फाशीवर चढवण्याचं काम केलं असतं? काय केलं असतं? म्हणजे सोनिया गांधी तुम्हाला वाचवणार की त्याच्या जावयाला वाचवणार? तिच्या एवढं साधं गणित आपल्याला कळत नाही. दर 2 दिवसाला मला नागपूरवरून फोन, तुम्ही
फार मोठी चूक करते. अरे म्हटलं फार मोठी चूक माझ्या आयुष्यातून झालेली आता म्हटलं तर भरायची काढतो तिथे. म्हणजे महागभाग फार आहेत की एवढंही आम्ही समजायला तयार नाही की मोदी त्या सोनिया गांधीच्या जावयाला फाशीवरती चढवायला निघालाय, जेलमध्ये चालवायला निघालेला आहे. ती स्वतःच्या जावयाला वाचवेल की तुम्हाला वाचवेल? प्रायोरिटी कोणाची, जावयाची की तुमची? मग जावयाची असेल तर मग नाना पटोले आला तर याच्याबद्दल आश्चर्य काय? राजकारण समजलं पाहिजे आपल्याला. नाना पटोलेवरती टीका करून उपयोग काय? नानाचं जे कॅरेक्टर आहे ते आहे, टीका करून बदलणार नाही. काही गोष्टी आपल्याला समजाव्या लागतात, काही गोष्टी आपल्याला उमजाव्या लागतात की बा हे का. प्रफुल्ल पटेल भंडारा गोंदियामध्ये लढत नाही, तो लढला असता तर आपल्यालाच लक्षात आलं असतं. प्रफुल्ल पटेल तिथे लढत नाही, मग नाना तिकडनं निवडून येऊ शकला असतं. पण त्याला नागपूरमध्ये आणायचं होतं, कोणाला तरी जिंकवायचं होतं. आणि म्हणून म्हटलं जावई जवळचा, तुम्ही जवळचे नाहीत. पण उगीच आपण स्वतःला म्हणतो नाही मीच जवळचा आहे, जावई कसला जवळचा राहील. उमजलं तरी मान्य करायला आम्ही तयार नाहीत. मी राजकारण नेहमी म्हणत असतो, दोन टोकाचं झालं असतं. इथं बाप तरी दाखव, तो बाप तरी दाखव. नाही दाखवता येत असेल तर त्याचं श्राद्ध घालत मोकळा हो, मेला म्हणून सांग. भावनेच्या भराचं राजकारण चालत नाही. आणि म्हणून भावनेच्या भराचं राजकारण न चालल्यामुळे नाना पटोले आला. नवीन काय त्याच्यामध्ये? आता जे घडतंय हे आपल्याला कळत असताना डोळे झाक करणं हे त्याच्यातलं अधिक महत्त्वाचं आहे. न टीका करणं हे महत्त्वाचं आहे. आपल्याला आपला मार्ग काढणं हा त्याच्यातला महत्त्वाचा आहे. आणि मार्ग आपला काढायचा असेल तर मी जसं म्हणालो की इथल्या आंबेडकरवाद्यांनी एक जात ठरवलं पाहिजे की माझं मत गप बशीला उमेदवार येऊ न येऊ. मी जसं म्हणतो की मी माझ्या मतदारसंघात गेलोच नाही, फॉर्म भरला निघून गेलो. कार्यकर्ते आपले सांभाळतात. का जो देणारा मतदार आहे त्याची मला खात्री आहे की तो माझ्याशिवाय दुसरं कोणाला देणारच नाही. तुम्ही सुद्धा स्वतःला असताना खात्री करून दिली पाहिजे की हे शाहू फुले आंबेडकर वाद्यांचंच गड असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काही मला करावं लागेल ते मी करेन, ही भूमिका आपली असली पाहिजे. ही भूमिका असली पाहिजे. आणि मी म्हणालो काय करावं लागेल तर चौकामध्ये चहा पिता पिता, तंबाखू मळता मळता, पान खाता खाता, थुकता थुकता माझं मत गप बशीला. एका नागपूरकरांना पान खाण्याची फार सवय आहे. आणि म्हणून मित्रो, इथला वेगवेगळ्या समूह जो वंचित आहे हा
आज वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान द्यायला तयार आहे. तोच मला विचारतो, प्रकाश हे आंबेडकरवादी देतील का मतदान? मी म्हटलं का, काय झालं? ते बोलायलाच तयार नाहीत आमच्याशी. नाही नाही म्हटलं देतील, काळजी करू नका. आता तुम्ही देणार का मतदान? नक्की? म्हणजे इथे बसले तेवढे बाहेरचे ते तुम्ही मतदान दिलं ना की सागर डबरासे खासदार झाला म्हणून समजा. म्हणजे मला फार अडचण दिसत नाही आहे इथं न जिंकण्याची. मला अडचण दिसत नाही आहे. मी काल पत्रकारांना म्हणत असताना सांगितलं की नितीन गडकरीला 10 लाख मतं मिळणारच नाहीत अशा स्थितीत आहे. आणि मग म्हटलं जिंकणार कसा? ते तुम्हालाही सांगतो की या नागपूरमधला 10 लाख मतदार असा आहे की ज्यांनी ठरवलंय बीजेपीला मतदान द्यायचं नाही, नितीन गडकरीला मतदान द्यायचं नाही. आता त्यांनी ठरवलं असेल गडकरींना द्यायचं नाही, तर मग 2च उमेदवार राहतात. एक तर नाना पटोले राहतात, नाहीतर सागर डबरासे राहतात. आता सागर डबरासेकडे हे 10 लाख मतं वळवायची असेल तर तुम्हाला बोलावं लागेल की माझं मत कब्बशीला. उद्यापासून बोलायला सुरुवात करणार, ऑफिसेसमध्ये सुद्धा बोलायला सुरुवात करणार, हॉटेलमध्ये सुद्धा बोलायला सुरुवात करत बसणार, एक एक पीक घेताना सुद्धा. आणि म्हणून मित्रो, सागर डबरासे हे नागपूरमध्ये आहेत. शेजारच्या मतदारसंघामध्ये किरणताई पाटणकर आहेत. त्यांची परिस्थिती फार चांगली आहे. तेव्हा आपण या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो.